नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, बोर्ड प्रॉब्लेम सोल्युशन सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी प्रोफेसर प्रणव कानिटकर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. या सिरीजमध्ये आपण बोर्डात आलेले फायनल अकाउंट्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. सो नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम नंबर 14 स्टार्ट करणार आहोत. मेसर्स वर्धा ट्रेडर्स इज अ पार्टनरशिप फर्म in which Ramesh and Suresh are partners sharing profits and losses in equal ratio. सो इक्वल रेशो याचा अर्थ 1:1. जो काही प्रॉफिट होईल किंवा लॉस होईल तो रमेश आणि सुरेश हाफ हाफ म्हणजे इक्वली वाटून घेतील. फ्रॉम द ट्रायल बॅलन्स गिवन बिलो अँड ॲडजस्टमेंट्स प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2017 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. ट्रायल बॅलन्स मधल्या प्रत्येक आयटमचं एक पोस्टिंग करायचं आहे आणि ॲडजस्टमेंटचे दोन दोन इफेक्ट्स द्यायचे आहेत. पहिल्याले ओपनिंग स्टॉक 1 एप्रिल 2016 चा आहे, म्हणजे फर्स्ट डेचा स्टॉक आहे. फर्स्ट डेचा जो स्टॉक असतो त्याला म्हणतात ओपनिंग स्टॉक. लास्ट इयरचा क्लोजिंग स्टॉक म्हणजे या वर्षीचा ओपनिंग स्टॉक. लास्ट इयर मधनं तो गोज आउट आहे, या वर्षामध्ये तो कम्स इन आहे. देर इज नो फिजिकल मुवमेंट. पण नोटबुक्स मध्ये काय होतंय, लास्ट इयरच्या नोटबुक्स मधनं तो गोज आउट आहे, या वर्षीच्या नोटबुक्स मध्ये तो कम्स इन आहे. सो या वर्षीच्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये तो कम्स इन आहे. आपण गुड्सची जी मुवमेंट आहे ती ट्रेडिंग अकाउंट वरती रेकॉर्ड करतो. इफ गुड्स आर कमिंग इन तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, इफ गुड्स आर गोइंग आउट तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. हा ओपनिंग स्टॉक आहे, रेकॉर्ड होईल ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला बिकॉज गुड्स आर कमिंग इन. पुढे परचेसेस सेम लॉजिक, गुड्स आर कमिंग इन, त्यामुळे रेकॉर्ड होईल ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. पुढे आलेत सन्ड्री डेटर. सन्ड्री डेटर इज अ पर्सन फ्रॉम हुम वी हॅव टू रिसीव्ह द मनी. आपल्याला पैसे यायचेत, त्यामुळे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला रेकॉर्ड होतील. पुढे आले इन्व्हेस्टमेंट. अगेन बॅलन्स शीट ॲसेट साईडला, आपली इन्व्हेस्टमेंट आपली प्रॉपर्टी आहे, सो रेकॉर्ड होईल ॲसेट साईडला. पुढे आला इन्शुरन्स, रेकॉर्ड होईल P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. पुढे आला इन्शुरन्स, रेकॉर्ड होईल P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. आपला एक्सपेंडिचर आहे आणि त्याचा प्रोडक्शन, मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग, फॅक्टरी कशाशी संबंध नाही आहे, त्यामुळे रेकॉर्ड होईल P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. पुढे आले प्लांट अँड मशिनरी, आपली प्रॉपर्टी आहे, सो रेकॉर्ड होईल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. पुढे आले सॅलरीज, एक्सपेंडिचर आहे, अगेन प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंगशी त्याचा संबंध नाही आहे. सॅलरीज पेड टू ऑफिस स्टाफ, त्यामुळे ॲडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड एक्सपेंडिचर आहे, रेकॉर्ड होईल P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. पुढे आले बॅड डेट्स, रेकॉर्ड होतील P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. बॅड डेट्स म्हणजे डेटर्सनी बुडवलेले पैसे, आपला लॉस झाला, फायनान्शियल लॉस आहे, रेकॉर्ड होईल P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. पुढे आले फर्निचर, आपली प्रॉपर्टी आहे, सो रेकॉर्ड होईल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. कॅश इन हँड, अगेन आपली प्रॉपर्टी आहे, रेकॉर्ड होईल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. सन्ड्री क्रेडिटर्स, क्रेडिटर इज अ पर्सन टू हुम वी हॅव टू पे द मनी. आपल्याला पैसे द्यायचेत म्हणजे आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. एनी रिस्पॉन्सिबिलिटी इज लायबिलिटी, सो रेकॉर्ड होईल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. सेल्स, गुड्स आर गोइंग आउट, त्यामुळे रेकॉर्ड होईल ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि पुढे कॅपिटल अकाउंट्स दिलेत. थिंकिंग फ्रॉम द अँगल ऑफ बिझनेस, बिझनेसमननी म्हणजे पार्टनर्सनी आपल्याला कॅपिटल दिलेलं आहे. जेव्हा केव्हा बिझनेस बंद पडेल तेव्हा हे कॅपिटल आपल्याला त्यांना रिटर्न करायचं आहे. अगेन आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्यामुळे रेकॉर्ड होईल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. ट्रायल बॅलन्सचं डिस्कशन झालेलं आहे. ॲडजस्टमेंट डिस्कस करूयात. पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ॲट 28,000. क्लोजिंग स्टॉक म्हणजे लास्ट डेचा स्टॉक आहे. या वर्षीच्या बुक्स ऑफ अकाउंट्समधनं आता तो आपण नेक्स्ट इयरच्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये ट्रान्सफर करणार. सो या वर्षीच्या बुक्समधनं तो गोज आउट आहे. सो पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड बिकॉज गुड्स आर गोइंग आउट. आणि सेकंड इफेक्ट ॲज ऑन द लास्ट डेट क्लोजिंग स्टॉक काय आपली प्रॉपर्टी, त्यामुळे रेकॉर्ड कुठे होईल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. पुढे गुड्स ऑफ ₹3,000 वर डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स. आपण गुड्स फुकट वाटले म्हणजे अगेन गुड्स गोज आउट आहेत. सो पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि फुकट का वाटले तर तो आपला एक्सपेंडिचर आहे ॲडव्हर्टाइजमेंटचा. कारण जर समजा आपण गुड्स फुकट वाटले आणि आपल्या पोटेन्शियल कस्टमर्सना आपले गुड्स आवडले तर ते आपल्याला नवीन ऑर्डर देतील, त्यामुळे ॲडव्हर्टाइजमेंट सारखा एक्सपेंडिचर आहे. सो रेकॉर्ड होईल P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. पुढे आलेत प्रोव्हाइड फर्दर बॅड डेट्स, काय होईल मायनस फ्रॉम डेटर्स. बॅड डेट्स म्हणजे डेटर्सने आपले पैसे बुडवले म्हणजे डेटर्स कमी झाले, सो पहिला इफेक्ट मायनस फ्रॉम डेटर्स. आणि आहेत त्या बॅड डेट्समध्ये आपण ॲड करणार आहोत. बॅड डेट्स कुठे लिहितो आपण P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. फायनान्शियल लॉस आहे, डेटर्सनी पैसे बुडवले तर लॉस झाला. सो ऑलरेडी जो बॅड डेट्सचा लॉस आहे त्यात या ॲडिशनल बॅड डेट्सचा लॉस आपण ॲड करणार आहोत. सो P&L डेबिटला जे बॅड डेट्स आहेत त्याच्यामध्ये काय करणार आहोत, ॲड करणार आहोत. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे डेप्रिशिएट फर्निचर बाय 5%. डेप्रिसिएशनचा अर्थ असतो बिकॉज ऑफ यूज ऑफ ॲसेट ऑर बिकॉज ऑफ वेअर अँड टेअर ऑफ ॲसेट. ॲसेटची व्हॅल्यू काय होते, कमी होते. ॲसेटची व्हॅल्यू कमी झाली
म्हणजे पहिला इफेक्ट मायनस फ्रॉम ॲसेट, आणि फायनान्शियल लॉस आहे त्यामुळे रेकॉर्ड होईल P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. पुढची ॲडजस्टमेंट आहे इन्शुरन्स 1875 इज प्रीपेड. सो पुढच्या वर्षीचा इन्शुरन्स आपण आत्ताच दिलेला आहे, म्हणजे या वर्षीच्या इन्शुरन्सच्या एक्सपेंडिचरमध्ये काही पैसे पुढच्या वर्षीचे आहेत ते आपल्याला नको आहेत, कारण आपण ट्रेडिंग P&L अकाउंट जो बनवतोय तो या वर्षीचा बनवतोय. आपल्याला पुढच्या वर्षीचे एक्सपेन्सेस नको आहेत, पुढच्या वर्षीचा इन्कम नको आहे. सो इन्शुरन्समध्ये काही पैसे पुढच्या वर्षीचे आहेत. सो पहिला इफेक्ट मायनस फ्रॉम इन्शुरन्स, आणि पुढच्या वर्षीचे पैसे आत्ताच दिलेत म्हणजे सर्व्हिस मिळायचे. सो सेकंड इफेक्ट कुठे रेकॉर्ड होईल? बॅलन्स शीटच्या ॲसेट साईड. दॅट्स इट. प्रॉब्लेमचं डिस्कशन आता करून झालेलं आहे. आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. तुम्हाला ड्रॉ करायचं आहे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. जर तुम्ही ड्रॉ केले नसेल तर शांतपणे वेळ घ्या, व्हिडिओ पॉज करा, शांतपणे ड्रॉ करा आणि मग व्हिडिओ पुन्हा स्टार्ट करा. लेफ्ट पेजवरती तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ड्रॉ करायचं आहे. राईट पेजवरती तुम्हाला बॅलन्स शीट ड्रॉ करायचं आहे. वरती हेडिंग टाकायचं आहे इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म ऑफ, आणि दोन्ही पार्टनर, तिन्ही पार्टनर, जे केवढे पार्टनर्स असतील त्यांची नावं लिहायची आहेत. त्यानंतर पुढे ट्रेडिंग अकाउंटला हेडिंग टाकायचं आहे ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड, आणि त्याच्या पुढे जी काही डेट असेल ती 31 मार्च, आणि मग त्याच्या पुढे जे काही इयर असेल ते. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड, आणि मग जी काही डेट असेल ती 31 मार्च, आणि मग जे काही इयर असेल ते. ट्रेडिंग आणि P&L अकाउंट दोन्हीच्या लेफ्ट साईडला डेबिट लिहायचं आहे, राईट साईडला क्रेडिट लिहायचं आहे. बॅलन्स शीटला हेडिंग टाकताना परत वरती इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म ऑफ, आणि जेवढे पार्टनर्स असतील तेवढ्यांची नावं. बॅलन्स शीटला लिहायचं आहे बॅलन्स शीट ॲज ऑन, आणि मग पुढे डेट येईल 31 मार्च, आणि मग जे काही इयर असेल ते. बॅलन्स शीटला डेबिट क्रेडिट लिहायचं नाही. ट्रेडिंग आणि P&L ला लिहायचं आहे पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज, परत पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज. बॅलन्स शीटला मात्र काय लिहायचं आहे? लायबिलिटीज अमाऊंट रुपीज, ॲसेट्स अमाऊंट रुपीज. जर तुम्ही ऑलरेडी ड्रॉ करून रेडी असाल, दॅट्स ग्रेट. तुम्हाला जो काही वेळ मिळालाय त्याच्यामध्ये पटकन ते लाईक बटन हाणून द्या. चला सॉल्व्ह करूयात. पहिला आलाय ओपनिंग स्टॉक, रेकॉर्ड होणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. So go to trading account debit side. To opening stock 32,500, आउटर कॉलम, त्याला ऍडजस्टमेंट नाहीये. पुढे आलेत परचेसेस, रेकॉर्ड होणारे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, त्यालाही ऍडजस्टमेंट नाहीये. सो आउटर कॉलम. Purchases trading account debit side, outer column 44,500. नेक्स्ट आले डेटर्स, रेकॉर्ड होणार आहेत बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. सो गो टू बॅलन्स शीट ॲसेट साईड. सन्ड्री डेटर्स, सन्ड्री डेटर्सला ॲडजस्टमेंट आहे. सो इनर कॉलम 1 लाख, arrow for adjustment. नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट, बॅलन्स शीट ॲसेट साईड, इन्व्हेस्टमेंटला ॲडजस्टमेंट नाही आहे. सो आउटर कॉलम. $40,500. नेक्स्ट इन्शुरन्स, रेकॉर्ड होणारे P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. सो गो टू P&L अकाउंट डेबिट साईड. इन्शुरन्सला ॲडजस्टमेंट आहे. सो इनर कॉलम. $10,200. 1 line blank, arrow for adjustment. नेक्स्ट आहे प्लांट अँड मशिनरी, रेकॉर्ड होणारे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. सो गो टू बॅलन्स शीट ॲसेट साईड. प्लांट अँड मशिनरीला ॲडजस्टमेंट नाही आहे. सो आउटर कॉलम. $15,000. नेक्स्ट आहे सॅलरीज, रेकॉर्ड होणारे P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. सो गो टू P&L अकाउंट डेबिट साईड.
सॅलरीला ॲडजस्टमेंट नाही आहे, सो आउटर कॉलम 4850. नेक्स्ट बॅड डेट्स, P&L अकाउंट डेबिट साईड, बॅड डेट्सला ॲडजस्टमेंट आहे, सो इनर कॉलम. वन लाईन ब्लँक, ॲरो फॉर ॲडजस्टमेंट. नेक्स्ट फर्निचर रेकॉर्ड होणारे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, सो गो टू बॅलन्स शीट ॲसेट साईड. फर्निचरला ॲडजस्टमेंट आहे, सो इनर कॉलम. $12,500, वन लाईन ब्लँक, ॲरो फॉर ॲडजस्टमेंट. नेक्स्ट कॅश इन हँड, बॅलन्स शीट ॲसेट साईड, आउटर कॉलम. $5,775. नेक्स्ट सन्ड्री क्रेडिटर्स, बॅलन्स शीट लायबिलिटी साईड, पण बॅलन्स शीटला सगळ्यात पहिले आपण कॅपिटल अकाउंट्स लिहितो, सो सगळ्यात पहिले कॅपिटल अकाउंट्स लिहूयात. पहिला पार्टनर आहे रमेश, दुसरा पार्टनर आहे सुरेश. जेव्हा अमाऊंट मिळतील कॅपिटलच्या तेव्हा लिहून टाकूयात. आता आपल्याला पोस्टिंग करायचं आहे सन्ड्री क्रेडिटर्सचं. बॅलन्स शीट लायबिलिटी साईड 45,325, आउटर कॉलम. नेक्स्ट सेल्स रेकॉर्ड होणारे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, सो गो टू ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. बाय सेल्स, आउटर कॉलम 61,000. आणि लास्टला कॅपिटल अकाउंट दिलेत, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला रेकॉर्ड होतील. रमेशचं कॅपिटल आहे 1,20,000, इनर कॉलम. आणि सुरेशचं कॅपिटल आहे 40,000, इनर कॉलम. दोन्ही बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. पोस्टिंग झालंय. आता ॲडजस्टमेंट्स करूयात. पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. त्याचे दोन इफेक्ट आहेत. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साईड. सो गो टू ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, बाय क्लोजिंग स्टॉक. $28,000. सेकंड इफेक्ट जाईल बॅलन्स शीट ॲसेट साईडला, क्लोजिंग स्टॉक, आउटर कॉलम 28,000. पुढची ॲडजस्टमेंट आहे गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. सो पहिला इफेक्ट परत ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, सो गो टू ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. Buy goods distributed as free samples. $3,000. आणि सेकंड इफेक्ट जाईल P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. तिथे मात्र लिहायचं टू ॲडव्हर्टाइजमेंट. आउटर कॉलम 3,000. पुढची ॲडजस्टमेंट आहे प्रोव्हाइड बॅड डेट्स 800 ॲडिशनल बॅड डेट्स आहेत. सो पहिला इफेक्ट मायनस फ्रॉम डेटर्स. सो गो टू बॅलन्स शीट ॲसेट साईड.
मायनस बॅड डेट्स 800. सो आउटर कॉलम जातील 99,200. सेकंड इफेक्ट P&L अकाउंट डेबिट साईड आहेत त्या बॅड डेट्समध्ये ॲड ॲडिशनल बॅड डेट्स. आउटर कॉलम 1,300. पुढची ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशन. पहिला इफेक्ट मायनस फ्रॉम ॲसिड. सो फर्निचरवरती 5%चं डेप्रिसिएशन काढायचं आहे. 5% काढायला अगदी सोपे असतात. 12,500 अमाऊंट आहे. 1 जेव्हा आपण कट करू तेव्हा 10% होतात. सो 1250 हे किती होतील 10%. ह्याचा हाफ करा तुम्हाला 5% मिळतील. 1250च्या हाफ किती होतील 625. मायनस करूयात डेप्रिसिएशन. सो आउटर कॉलम जातील 11,875. सेकंड इफेक्ट जाईल P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 625. आणि लास्ट ॲडजस्टमेंट इन्शुरन्स प्रीपेड आहे. सो पहिला इफेक्ट मायनस फ्रॉम इन्शुरन्स. सो आउटर कॉलम जातील 8325 आणि सेकंड इफेक्ट जाईल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला प्रीपेड इन्शुरन्स. $1,875. आता क्लोजिंग करूयात. सगळ्यात पहिले क्लोज करणार आहोत ट्रेडिंग अकाउंट. सो गो टू ट्रेडिंग अकाउंट. कुठली साईड ग्रेटर आहे बघा. डोळ्याला दिसतंय क्रेडिट साईड ग्रेटर आहे. सो टेक द टोटल ऑफ क्रेडिट साईड. सेम टोटल डेबिट साईडला लिहिणार आहोत आणि मग क्रेडिट साईडच्या टोटलमधनं डेबिट साईडची टोटल मायनस केली की मिळेल ग्रॉस प्रॉफिट. क्रेडिट साईडची टोटल येते 92,000. सेम टोटल लिहिली डेबिट साईडला. आता क्रेडिट साईडच्या टोटलमधनं डेबिट साईडची टोटल मायनस करूयात आणि मग मिळेल ग्रॉस प्रॉफिट. सगळं बरोबर केलं तर ग्रॉस प्रॉफिट येतोय 15,000. हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडवरून रेकॉर्ड होईल P&L अकाउंटच्या क्रेडिट साईडला. सो गो टू P&L अकाउंट क्रेडिट साईड, बाय ग्रॉस प्रॉफिट. आता P&L अकाउंट क्लोज करूयात. P&L अकाउंटची डेबिट साईडची टोटल मोठी आहे. सो टेक द टोटल ऑफ डेबिट साईड. डेबिट साईडची टोटल येते 18,100. सेम टोटल क्रेडिट साईडला लिहिणार आहोत आणि आता डेबिट साईडची टोटलमधनं क्रेडिट साईडची टोटल मायनस करायचे. येईल त्याला म्हणायचं बाय नेट लॉस. आणि हा जो नेट लॉस आहे तो कोणाला वाटून द्यायचा 2 पार्टनर्सना वाटून द्यायचा. पहिला पार्टनर आहे रमेश, दुसरा पार्टनर आहे सुरेश. किती येईल लॉस? लॉस येतोय 3,100. इक्वली वाटायचं आपल्याला. सो 1,550 इच.
आणि हा जो नेट लॉस आहे ऑब्व्हियसली त्यांच्या कॅपिटल अकाउंटमधनं काय होईल, मायनस. सो गो टू बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. मायनस करा नेट लॉस 1550 मायनस नेट लॉस 1550. आता टोटल आउटर कॉलमला घेऊयात. रमेशच्या कॅपिटल अकाउंटची आउटर कॉलमची फिगर येते 1,18,450. आणि सुरेशच्या कॅपिटल अकाउंटची आउटर कॉलमची फिगर येते 38,450. आता बॅलन्स शीटची टोटल करूयात. बॅलन्स शीट काय व्हायला पाहिजे, टॅली व्हायला पाहिजे. लायबिलिटी साईडची टोटल येते 2,02,225. आणि ॲसेट साईडची पण टोटल येते 2,02,225. सो बॅलन्स शीट टॅलीज ॲट 2,02,225. दॅट्स इट गाईज, प्रॉब्लेम इज सॉल्व्ड. माझं काम झालेलं आहे. आता तुम्हाला तुमचं काम करायचं आहे. तुमचं काम काय आहे, या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन दाबायचं आहे, म्हणजे मी जेव्हा नेक्स्ट व्हिडिओ टाकीन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये टाका. मी लवकरात लवकर तुमचे डाऊट्स सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करीन. तुमचे जे कोणी 12th स्टँडर्डचे फ्रेंड्स असतील त्यांना ही सिरीज रेकमेंड करा, म्हणजे येणाऱ्या बोर्ड एक्झामसाठी त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. व्हिडिओ सोडून जाण्याच्या आधी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. फुकट आहे, करून टाका. येस, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, थँक्यू सो मच. बाय बाय, गुड डे.